जय जगदंबा जय श्री मित्रांनो, तर सगळेजण कसे आहेत? मस्तच असणार येडामाच्या कृपेने. तर आता जवळजवळ पहाटेचे 5 वाजले. तर आता आम्ही येडामायला चलत चाललो आहे, मी विवेक. तर विवेकचाच नव्हत होता, माझं काही याच्यामध्ये नाही. माझं मित्र म्हणतोय येडामाईने मला योगायोग असा आणला की मला सुद्धा ती चलत नाही लागली. तर अप्रतिम असं मला माझ्या मनाला वाटायला लागले भारी. जायचं होतं आम्हाला 5-6 वाजता, पण उठून मी आज 4 वाजता बसलो होतो. एक वेगळाच आनंद असते. तर बघाच तुम्ही जाता जाता आम्हाला काय काय होते आमच्यासोबत, किंवा आम्ही मस्ती कशी करतोय, आईसाहेबांचा स्वर्ग कसा आहे, नक्कीच बघा. चलाच. तर चक्क आता हायवेला लागलोय. तर लवकरच आम्ही आमच्या येडामाईपाशी चाललोय. तर म्हणजे मेन रस्त्याला लागलोय बरं का, आता मेन रस्त्याला लागलोय. काय माहिती आता किती वेळ लागतोय किती वेळ नाही, मला तर म्हणजे अजून अंदाज तर नाही बरं का, काय मी कधी गेलो पण नाही. तुळजापूरला जातो सारखं, पण येडामाईला आज फर्स्ट टाइम चाललोय. चलत चलत तर जामगाव पण आलं. जामगाव पार केल्यानंतर मग काय तर जामगाव पण झालं. मग आता कुसळमची बारी. आता कुसळम येईन, आता जवळच आहे कुसळम. मग आता बघूच आपण कुसळम नंतर काय काय होते काय नाही. मग काय तर जाता जाता मित्र पण भेटते, ती पण येडामाईला चालले होते. मग त्यांनी म्हणले आता लय वेळ झाला, आम्ही पण निघतो इथून, चालते म्हणजे हाय पण एकदा करा. मग त्यांनी हाय पण केलं. म्हणजे मग नाश्त्याला बसलं. विवेक काय काय म्हणतात ते नीट आहे. थोडा नाश्ता बिष्टा करावा. विवेकची गाय होती नाश्ता करा. नाश्ता केला, माझ्याकडे बघते बघा कसं. मला म्हणते सारखं सारखं माझं नाव नको घेऊ, पण दादा मी तुझंच नाव घेणार आहे तर दुसरं कोण आता माझ्यासोबत. कोणतून निघतच होतं तोवर तर ते तुम्हाला माहिती आहे की एडिटर आहे. एडिटरचा एक फॅन भेटला, मग ती बोलला त्याशी. थोडं पुढे चलूच तर काय ते आमच्या दोघांची भांडणं लागली का ते नीट ऐका. मग माझ्यासोबत भांडणं करायला लागले बरं काही. आता मी ह्याला म्हणते तू गाडीवर जा, माझी मी जातो ही, तरी ऐकत नाही. माझा नाही, तुझा नवस असला म्हणून मला येडामाईने आणलंय. तसा म्हणला म्हणून दिली एक झापट आणि आलं पळत. आता म्हणलं चल गप. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही चाललो होतो. तर स्वामींचं मंदिर आलंय. म्हणजे बघा ना, आज गुरुपौर्णिमा आहे, स्वामींचं पण दर्शन होईल, माझ्या आईचं पण दर्शन होईल. तर बघूच आपण देवाला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो स्वामींचं दर्शन, तुम्हाला पण करून देतो. कटळलंय खरंच कटळलंय. बसलोय मी तर काय म्हणतोय माहिती आहे का, कटळलंय. थांबलोय हायवेवर, छोट्या हायवेवर आहे. ह्या छोट्या हायवेवरनं जरा खाली आलो. म्हणलं कसं आहे, माणसं गाडी लय खतरनाक चालवतात, कधीच गाडी सोबत आपल्याला बी नेतेली काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं साईडला आलोय. डोक्यात तर इतका घाम यायला लागलाय काय सांगू शकत नाही. अजून तरी भरपूरच लांब आहे. आत्ता भरपूर गावं गेल्यात, एक अजून 9 किलोमीटर राहिला असेल. तर आम्ही जातोय पुढे, तुम्ही बघा आणि असं सोबत राहा. आता थांबलोय पाणी प्यायला, ताण तर खूप लागली. ऊन पण तुम्हाला दाखवतो, सूर्य पण लय तापलाय खतरनाक बरं का. आता मी त्यांना म्हणणार आहे थांबा थोड्या वेळ, आम्हाला जाऊच तर मग नंतर काय असेल ती तुमचं वाढू द्या, किती बी सूर्य वाढू द्या. मग नो आणि बहिणींनो, ही पियांगळ्याला मागं बघा कसं बसलंय, चालताय नाही बरं का याला, तुम्हाला कुठं नाही सांगत. फार लई पियांगळलंय. आपल्याला सवय, कारण मी तुळजापूरला वगैरे लय वेळेस गेलेलो आहे, त्याच्यामुळं काय नाही. भाऊ आपल्या तवर तक भेटलाय, ती पण चाललाय येरमाळ्याला आणि आम्ही पण चाललोय. मग तुम्हाला दाखवतो 2च मिनटं. ती गाडीवर पुढे जाणार आहे, आम्ही नंतर पाठीमाटणे येतो, तिथे थांबतात, म्हणून तर बोलतो आम्ही. मित्रांनो, म्हणजे आम्ही जसं चाललोय का चलत, तसं त्यांनी पण चालल्यात. मी आता त्यांना विचारलं तुम्ही कुठं चाललेत, तर त्यांनी म्हणले येरमाळ्याला चालले. मग दाखवतो 2 मिनिटांनी. 3 जणच आहेत त्यांनी, आम्ही 2 जण आहेत. आहे एक जण, एकाला 2 आहेत. बसतो इथं थोडं. आता मग अशी बसलो होतं ना मित्रांनो, तर त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा चलत येत होतो का, चलत येत असताना एक जिगर थांबला आणि म्हणला बसा गाडीवर. त्याला म्हणलं काय रे दादा, तर काय नाही म्हणला, तुम्ही चलत चाललेले दिसायले म्हणून म्हणला बस म्हणलो. तर त्याला म्हणलं नाही दादा तसं काय नाही म्हणलं, जा म्हणलं तू, आम्ही येडामाईला चाललोय. तर बरोबर म्हणला चालतंय ये. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की, म्हणजे नाही का, एखाद्याचं मन लय भारी असतं. आणि खोटं नाही सांगत, एक मगाशीपासून एक सकाळपासून आम्ही चलतोय, कितीतरी जण म्हणजे नाही का रिकामे गेले, पण कोणी थांबलं नाही. एखाद्याचं मन भारी असतं बरं का. आणि काय कुणाच्या गाडीवर नाही जायचं बरं का, पण एक फक्त मी सांगतोय तसं की चांगलं असतं बरं का मन एखाद्याचं.
त्यांनी विचारलं कारण की त्याची भावना तशी होती, त्याचं मन तसं चांगलं होतं म्हणून त्यांनी विचारलं, एवढं दुसरं काही नाही. आत्ता तुम्हाला सांगतो, आत्ता शिराळ आलं आहे. तर शिराळमध्ये तुम्हाला माहिती का, येडामाईचं माहेर आहे ती शिराळ म्हणजे. आणि म्हणजे इतकं आतमध्ये पण ठाणं भारी आहे ना तिचं, अप्रतिम ठाण आहे. आत्ता पण आपण गेलो असतो तिथं, पण जरा खूप वेळ झाला आहे. नेक्स्ट टाईम मी ज्यावेळेस येईन ना त्यावेळेस तुम्हाला 100% म्हणजे खरंच दाखवतो तुम्हाला मी शिराळमधलं येडामाईचं ठाणं. आणि टोलनाका पण आता आलं आहे, टोलनाका आम्ही क्रॉस करतोयच. आणि पुढचा पण नंतर तुम्ही बघाच काय काय होतं, आम्ही काय काय करतोय. आता बघा टोलनाका आला म्हणलं तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे, टोलनाका आता आला आहे. आणि आतून खरं आई साहेबांचे डोंगर दिसायला बरं का. आणि स्वर्ग म्हणजे काय, आणि या धर्तीवर म्हणलं तरी चालेल, या धर्तीवर खरा स्वर्ग कोणता हे तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, भरपूर म्हणजे भरपूर हिरवगार, म्हणजे प्रत्येक पाना फुलांनी सजलेलं डोंगर. आणि पक्ष्यांनी म्हणा किंवा प्रत्येक पशुपक्ष्यांनी भरलेलं डोंगर आहे तिथं. तर तुम्हाला दाखवतोच, थांबा फक्त तुम्ही. ऊन पण खूप आहे बरं का. मग टोल नाक्याखाली थोडी सावली होती, मग थोडं बसलो. त्याचा पण थोडा पायाला ती चप्पल जरा घासल्यामुळं थोडं दुखायला लागले त्याचा पण पाय. जातं थोडं पुढे गेल्यानंतर बघाच. मग आईसाहेबांचं शिराळं काही आहे. इथून आतमध्ये गेलं का थोडंच आतमध्ये गेलं का एक गाव लागते, त्या गावाच्या आतमध्येच आईसाहेबांचं ठाण आहे. तर कधी पण तुम्ही येडामाईपाशी जर गेले ना येरमाळ्यामध्ये, तर येत्या बार्शीच्या जवळच आहे हे. पण येरमाळ्याला जर कधी आले आईसाहेबांच्या दर्शनाला, तर इथं सुद्धा आवर्जून आईसाहेबांचं दर्शन घ्यायला या. खूप अप्रतिम अशी मूर्ती आहे आईसाहेबांची. आता थोडंसं चहा पाणी करू, बसू थोडं. वेपर्स वगैरे घेतलं ती गाडी, खातो थोडंसं वेपर्स म्हणलं तर ती काय यांच्यापासून नाश्त्याला नाही आहे. बसलो मी थोडं, अजून भरपूर लांब जायचं आपल्याला. पण आम्ही शिराळमध्येच आहे, तर थोडंसं म्हणलं काहीतरी घ्यावं. पाणी बॉटल वगैरे घेतली, मग आता थोडंसं पुढे जाणार आहे. आजोबापाशी काही जास्त भेटलं नाही, पण कुरकुरे वगैरे तसलंच खाल्लं, त्याच्यावरच भागवलं आहे. आता म्हणलं येरमाळ्यात वगैरे गेल्यानंतर जेवण बनवून तिथं करू. आणि आता चल दादा, चल पटापटा. अरे बल्लेले पाय दुखायले रे. आता चल दादा, थोडंच राहिले. येडामाई नेईन तुला लवकरच, चलत पटापटा. मला माहिती तुझे पाय दुखतात. आणि मी काय म्हणतोय माहिती का, फक्त नाव घ्यायचं बरं का. तिचं नाव जर घेतलं का, कसलं पण संकट असू दे किंवा काय पण असू दे, एका झटक्यात सगळं नीट होतंय. तुझे पाय पण नीट होतात लवकरच. मला पुढे गेल्यानंतर तू सांगत तुझं होतात का नाही पाय नीट. कारण आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग आई अन्नपूर्णाचं मंदिर आहे. इथं लय भारी मंदिर आहे. आपण येडामाईकडे चाललो का त्याचं मंदिर लागतंय. बघूच 2 मिनिटात, चला. थांबू बस. साहेबांच्या मंदिरात आहे. खूप असं आईसाहेबांचा मुकडा इतका सुंदर आहे ना, लय मस्त आहे साहेबांचा मुकडा. थोडंसं बसतो इथं. ह्यांनी आपल्याला म्हणले बरं का जवळ जाऊ. मगाशीची जी गँग होती, म्हणजे मगाशीचे जे काका सगळे होते, त्यांनी आपल्याला म्हणले जवळ एक रस्ता आहे तिथून जाऊ आपण. भारी आहे तिथून सगळं हिरवगार आहे. आईसाहेबांचा एक डोंगरच भेटतंय. आम्ही कटशॉटनी चाललोय पिंपळदरी, म्हणजे पिंपळवाडी का, तिथून आम्ही आता कटशॉटनी चाललोय. मी तर असं म्हणू शकतो, मगाशी विवेक म्हणत नव्हता का की पाय दुखायला लागल्यात आईसाहेब कसं तरी नाही. तर ती मगाशी तुम्हाला मी दाखवले 3 जण. ते 3 जण त्यांनी म्हणले आपल्याला इथून मधनं जाऊ, चला आपण तुम्हाला पण दाखवतो. तर भारी वाटायला लागलं बरं का. पण काय कामाला तुम्ही, मी तर म्हणतोय आईसाहेबांनी खरंच त्याचं ऐकलं, त्याचं पाय दुखायला लागलेत म्हणून त्याचं खरंच ऐकलं. मग दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. खरा स्वर्ग इथून सुरू होतंय. पाय बी धुतले पाय. खरं म्हणलं तर इथून आईसाहेबांचा खरा स्वर्ग सुरू झाला. तुम्हाला दाखवतो. बघा सगळं डोंगर आहे. दाखवतो तुम्हाला स्वर्ग खरा पुढे गेल्यानंतर. थकली, लय थकले बरं काही. फार पायाचा फार ही झाली मला मुद्दा.
जास्त म्हणजे लय जास्त वाट बघतोय बरं काय साहेब तुझ्या डोंगराची. तरी काय अजून डोंगर काय दिसला नाही बरं का. मस्कट शॉटने आलोय पण अजून तर काय डोंगर दिसला नाही. मी तर म्हणतोय अजून थोडंसं मला असं वाटतंय तिथं पुढे एक डोंगर आहे, त्या डोंगराच्या पाठीमागे तिचा डोंगर असेल. मित्रांनो पिंपळदरीमध्ये पण एक येडामाय आहे, ती येडामाय तुम्हाला आज मी दर्शन करून दाखवतो. काही पिंपळदरीमधली येडामाय आलोय दाखवतो तुम्हाला. बघू शकता इथं खाली कसं आहे, अप्रतिम वाटले बरं का. पाठीवर तुम्ही बघू शकता तलाव पण आहे छोटा आणि हिरवगार म्हणजे इतकं हिरवगार आहे खतरनाक. अप्रतिम आहे अप्रतिम. म्हणजे जितकं या जागेचं नवल करावं, जितकं या जागेचं सांगावं तितकं कमीच आहे. तेवढं कमीच आहे बरं का, खरंच कमीच आहे. आणि थोड्याच अंतरावर आईसाहेबांचं मला डोंगर दिसतंय. मी पाठीमाग तरीही केलं का तर तुम्हाला मी दाखवतो 2च मिनिटात. आणि इथं पाण्याचा आवाज बिवाज, पक्ष्यांचा आवाज आणि ही डोंगर बिंगर झाडी सगळी अप्रतिम वाटायला, खरंच अप्रतिम वाटायला. ही वाट असली आहे येडामाईकडे जाताना, म्हणजे आम्ही मधनं आलो म्हणून ही पाय वाट दाखवते बरं का. नाही तर तुम्ही म्हणणार जर काहीतरी बोलताय, तसं काय नाही. पहिल्यांदा जुन्या येडामाईचं दर्शन घेतलं, आता नंतर आपल्या मोठ्या येडामाई म्हणजे वरी चाललोय. 2च मिनिट दाखवतो. चारी बाजूनी सगळं डोंगर आहे, चारी बाजूनी सगळं हिरवर आहे. आणि त्यात माझी येडामाई बसलेली आहे. चालले डोंगरावर मस्त पैकी. विवेकला तर काय, विवेक तर पूर्ण पॅंगळून गेलाय. दाखवतो चढतोय. चार बाजूने डोंगर आहे. आता मी डोंगरावरच आहे सध्याला. तिच्या चारी बाजूने डोंगर आहे. दाखवतो 2 मिनिट. आता तुम्हाला दाखवतो माझ्या, म्हणजे मी फिरतो जरा गोर फिरतो घरा काहीत आहे ते येडामाई आहे. आलोच. तुम्हाला मी दिसतच असेल माझ्यासमोरच येडामाईचं डोंगर आहे. मला इतकं भारी वाटत होतं ना, खोटं नाही सांगत, लय भारी वाटत होतं मला. मग तिथून आईसाहेबांचा उद्गार गाजत म्हणजे आई राजा उदो उदो म्हणत आम्ही निघालो पुढे. बघत आईसाहेबांच्या द्वाऱ्यापर्यंत तरी पोचलोच बघा. आता इथून चलत चाललोय. बघाच पुढे काय होते ते. बघत आईची मुख्य कमान आली, म्हणजेच आता आम्ही वरी जाणार आहे. तर बघाच पुढे वरी जात होतो. इतकं अप्रतिम वाटत होतं ना, अंगात एक वेगळीच ऊर्जा तयार झाली ती. चालायला पण भरपूर येत होतं, असं वाटत नव्हतं की पाय दुखतात बाबा आपले. घाम पण भरपूर येत होता. मग आम्ही पुढे गेलो. मग आईसाहेबांची दुसरी कमान लागली, म्हणजे सगळ्यात लास्ट पण. मग तिथून दर्शनासाठी आम्ही निघालो. आईसाहेबांचं दर्शन तुम्हाला मी लवकरच करून देतो, तर माझ्यासोबतच थांबा लास्टपर्यंत. पहिल्यांदा आम्ही रांगेत गेलो, पण रांगेत जायच्या अगोदरच विवेक म्हणत होता दादा माझे लय पाय दुखायला लागल्यात. मग तिथून आम्ही वापिस आलो खाली. धन्यवाद येतो आम्ही. भाऊचं सुद्धा आपण भेट घेतली. त्यांनी म्हणले थांबा आपण जाऊ आतमध्ये दर्शन घ्यायला. मग त्यांच्यासोबत दर्शन घेतलं, चाललो. आणि तुम्ही आता आईसाहेबांचं दर्शन घ्या. आईसाहेबाच्या दर्शनानंतर आपण खाली येत होतो. मग आईच्या भक्तांनी आपल्याला हळद लावली. आईला खूप प्रिय असणारी हळद आहे. कुणाची नवसाची असते, कुणाची मनाने असते, कुणाची मानाची असते. आता खाली आलोय आम्ही, आता चाललोय घरी. आईसाहेबांचं म्हणजे जाऊ वाटत नाही बरं का, तरी जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही बघितल्याबद्दल खूप तुमचा धन्यवाद. आणि जाताना प्लीज सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.